झाडाला तर तुम्ही बघाल ती याची मुळं खूप लांब पर्यंत गेलेले आहे, मोठं झाड आहे एकदम. म्हणजे पण हे जर झाड कापलंय तर या ठिकाणी दुसरं झाड लावायची जिम्मेदारी पण BMC ची आहे आणि या ठिकाणी दुसरं झाड लागलं पाहिजे. आज आपण आलेलो आहोत शास्त्रीनगर, पाठीमागच्या साईडचा रोड आहे, ज्या साईडला गुरुद्वारा आहे आणि हे गुरु नानक पार्क आहे. हे गार्डन आहे, मैदान आहे. एक्झॅक्ट मैदानाच्या अपोजिट साईडला जर तुम्ही आलात तर इथे बघू शकता की ही 17-1 म्हणून बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगच्या समोरच हे एक झाड कापलेलं आहे. आता या झाडाबद्दल आपल्याला माहिती नाही की झाड पडलेलं, सुकलेलं, कशामुळे हे झाड कापलं गेलं आहे. जरा कॅमेरा नीट बघा मारा. या झाडाला तर तुम्ही बघाल ती याची मुळं खूप लांबपर्यंत गेलेली आहे, मोठं झाड आहे एकदम. म्हणजे ह्याची मुळं जी आहेत ना खूप लांबपर्यंत खोलवर गेलेली मुळं आहेत. तर आपल्याला याची कल्पना नाही की हे झाड कापण्यात आलेलं आहे, सुकवण्यात आलेलं आहे की झाड पडलेलं आहे. पण हे जर झाड कापलंय तर या ठिकाणी दुसरं झाड लावायची जिम्मेदारी पण BMC ची आहे आणि या ठिकाणी दुसरं झाड लागलं पाहिजे. आणि एवढं मोठं झाड जर गेलंय तर त्या ठिकाणी एक झाड लावायला पाहिजे. या ठिकाणी अजून तरी कुणी सिमेंट कॉन्क्रीट बांधकाम वगैरे काही केलेलं नाही. पण आपली मागणी हीच असणार आहे की जर झाड या ठिकाणी तोडण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी नवीन झाड लागलं पाहिजे. यावर तुमचं मत काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.